नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं इलेक्ट्रिकल विजन यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत NVR, DVR असो या दोघांमध्ये हार्ड डिस्क कशा प्रकारे लावली जाते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर आपल्याकडं आज 4 TBची हार्ड डिस्क अवेलेबल आहे आणि एक 16 चॅनलचा NVR आपल्याकडे अवेलेबल आहे. तर यामध्येच आपण हार्ड डिस्क इन्स्टॉलेशन करणार आहोत. हे ऑन साईड करतोय आपण, त्याच्यामुळं हे व्हिडिओ आपण ऑन साईडवर कॅप्चर करतोय. ओके. त्यानंतर आपण बघतोय की आपला जो NVR आहे, NVR असो या DVR असो मित्रांनो, त्यामध्ये आहे ना त्याच्या चारही बाजूनी 3 बाजूनी स्क्रू असतात, 2 स्क्रू असतात. एक दोन लेफ्ट साईडला असतात, 2 राईट साईडला असतात आणि 2 बॅक साईडला. हे 6ही स्क्रू आपण पहिले खोलून घेणार आहोत. ते खोलल्यानंतर जो आपला NVR असतो त्यावरील हे जे पत्र्यासारखं आहे ते आपण त्याला ओपन करून घेणार आहोत. हे ओपन झाले की त्यामध्ये आपल्याला एक म्हणजे PCB दिसून येतो, एक मोठा PCB दिसून येतो. ओके. त्यामध्ये बघा मित्रांनो, इथं जे आहे हे जे व्हाईट कनेक्टर दिसतंय, ते व्हाईट कनेक्टर जे आहे ते पॉवर कनेक्टर आहे आणि जे ब्लॅक कनेक्टर आहे बाजूलाच त्याच्या ते आहे डाटा कनेक्टर. ओके. तर हे याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये आपण आपल्या जी हार्ड डिस्क असते, हार्ड डिस्कला पॉवर देतो आणि डाटा कनेक्टर थ्रू डाटा देतो. अशा प्रकारे आपण त्याचं कनेक्शन करतो. तर आपण हे बघा, जे NVRमध्ये आता त्याचे पॉवर अडॅप्टर वगैरे या सर्व गोष्टी आलेल्या आहेत. ते जे ठेवलेले आहेत निळ्या कलरचं जे आहे ते आहे डाटा कनेक्टर आणि हे जे व्हाईट कनेक्टर आहे हे बघा, हे आपलं आहे पॉवर कनेक्टर. या थ्रू आपल्या हार्ड डिस्कला पॉवर जाते आणि या निळ्या कनेक्टर थ्रू हा जो असतो हा डाटा कनेक्टर असतो. याच्या थ्रू आपल्या हार्ड डिस्कला डाटा जातो. ओके. आणि ही आहे आपली 4 TBची हार्ड डिस्क, सर्वेलन्स हार्ड डिस्क आहे ब्लू कलरची. ओके. तर हे बघा, ही 4 TB हार्ड डिस्क आहे. यामध्ये सुद्धा प्रकार असतात 2 TB, 1 TB, 500 GB. तर आपल्याकडं या साईडवर 4 TB हार्ड डिस्क लागलेली आहे. तर हार्ड डिस्कमध्ये मित्रांनो हे बघा, हे जे 2 पोर्ट दिसले आपल्याला जे मोठे होते, त्यामध्ये आपलं ही केबल इन्सर्ट होईल. हे बघा, जे 2 पोर्ट दिसतात आपल्याला रिकामे, त्यामध्ये आहे ना या केबल्स इन्सर्ट होईल. जे लहान पोर्ट आहे त्यामध्ये आपलं डाटाचं पिन प्लग होईल आणि जे मोठं हे आहे प्लग, तिथं आपलं पॉवर कनेक्शनचं प्लग प्लेन होईल. त्याच्याने ते काय होईल, ते आपण प्रॉपरली त्याला अटॅच करू शकतो. आणि हे बघा मित्रांनो, याच्यामध्ये जे आहेत ना आपलं काय म्हणतात याला स्क्रूविंग वगैरे असते. तर ही बॅक साईड आहे. तर बॅक साईड आपण पहिले वरती ठेवली, त्याला नॉर्मली स्क्रूने पहिले फिरवून घेतला, हाताने स्क्रू फिट केला. ही सोपी पद्धत आहे, जेणेकरून हे आपल्याला एकदम इझिली हार्ड डिस्क त्याच्यात कनेक्ट करता येते. हे बघा, लावला डाटा कनेक्टर आणि त्याच्यानंतर हे आपलं पॉवर कनेक्टर. आता ही हार्ड डिस्क आपण उलटी करतो. उलटी केल्यानंतर त्याच्या बॅक साईडला आहे ना स्क्रूइंगसाठी जागा असते. हे बघा, ते नंतर प्रॉब्लेम नको व्हायला हलवायला, त्याच्यासाठी आपण आत्ताच त्याला स्क्रू अटॅच करतो. हे बघा, हे दोन्ही स्क्रू मग प्रॉपर बसून जातात. अशा प्रकारे आपण याची फिटिंग वगैरे प्रॉपरली करू शकतो. याचे 4 स्क्रू हे लावून त्याला प्रॉपरली अरेंजमेंट करून हे आपण पॅक करू शकतो आणि त्याच्यानंतर त्याचं वरचा बॉक्स लावून 6 स्क्रू लावून फिट करू शकतो. अशा प्रकारे आपण कोणतीही हार्ड डिस्क असो, NVR आणि कोणत्याही DVRमध्ये अशारित्या फिक्स करू शकतो. आणि ही प्रॉपर पद्धत आहे जेणेकरून आपल्याला हार्ड डिस्क फिट होते. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.